रुदेवाडी तालुका अक्कलकोट येथे सोमवारी दुपारी मुरुम घेऊन निघालेला डंपर आणि एसटी बसच्या भीषण अपघातात 2 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 7 ते 8 प्रवासी जखमी झाले. अवैध मुरुम वाहतूक करणाऱ्या डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत होता. त्याने समोरून येणाऱ्या एसटी बसला जोरदार धडक दिली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी दिली. या अपघातात चंद्रभागा लाडप्पा हडपद वय 18 राहणार चिक्केहळ्ळी ही युवती आणि चांगदेव श्रीरंग लवटे वय 76 राहणार धाराशिव या दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवार 4 मे रोजी दुपारी 1:15 वाजता झाला. या अपघातानंतर काही जखमी प्रवासी तेथून निघून गेले, तर काही जण उपचारास गेले. चंद्रभागा हिचा काही दिवसांपूर्वी विवाह ठरला होता. सोलापूर आगाराची एसटी बस श्री क्षेत्र गाणगापूर येथून अक्कलकोटकडे येत होती. रुदेवाडी बस स्थानकाजवळ समोरून डंपर नागमोडी पद्धतीने वेगात येत असल्याने एसटी चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या कडेला घेतली. मात्र तरीही डंपरच्या बसच्या निम्म्या भागाला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर डंपर पुढे जाऊन पलटी झाला आणि काही क्षणात त्याला आग लागली. या आगीत डंपर जळून खाक झाला. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून